दरम्यान ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांना राग आल्यावरती ते गावात जाऊन बसतात अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात। पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात। सरकार कोणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग, लोभ, रुसवे, फुगवे यानुसार चालणार आहे का? लोकांचे प्रश्न आहेत तिकडे, या राज्याच्या समस्या आहेत। तुमचे रागलोक तुम्ही तुमच्या वाशी ठेवा, पण तुमच्या हातामध्ये आज सत्ता आहे। या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा। एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा, त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर, कारण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार। अघोरी विद्या करतात, नाचतात, आपल्या तंबूत बसतात। तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे। अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं, गंगेत डुबकी घ्यायची, काही धर्मकार्य करायचं, इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं। कोणी IIT-वाला बाबा आहे, कोणी अमुक बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल, जा ना मग। अस्वस्थ आहेत इकडे, कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।